नमस्कार. DDM न्यूजच्या माध्यमातून पनवेल सार्वजनिक निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की ह्या प्रभागातील सध्याची त्यांनी घेतलेली आघाडी आणि त्यांचं मत. नमस्कार, मी श्री संजय बबनराव ननावरे. पनवेल महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी उमेदवारी करत आहे. माझ्यासोबत आणि माझे 2 मित्र पक्षांचे उमेदवार आहेत आणि मी या पनवेलच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी उभा आहे. तरी कृपया आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे. काय आपलं नाव आणि माहिती द्या. नमस्कार, मी सौ सुप्रिया रोहन सुर्वे, प्रभाग क्रमांक 17 क शेतकरी कामगार पक्ष इथून मला उमेदवारी भेटली आहे. कृपया करून आम्हाला एक संधी द्यावी जेणेकरून आम्ही तुमच्या समस्या सोडवून त्याचा पाठपुरावा नक्की करू. नमस्कार, मी गुणाबाई म्हात्रे, गुणाबाई भगवान म्हात्रे, प्रभाग क्रमांक 17मधून उभी आहे. आम्हाला बहुगुस मताने विजय करा आणि आमची निशाणी आहे शिट्टी. बरोबर. अनेक समस्या आहेत. अनेक समस्याला हा प्रभाग जडला गेलेला आहे. काय असतील समस्या तुमच्या समोरच्या? सर्वप्रथम तर प्रभाग क्रमांक 17 हा असा विभाग आहे की या ठिकाणी स्लम आणि बिल्डिंग्स सोसायटीज असा एरिया आहे. त्याच्यामध्ये स्लमचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या वसाहती सिडकोने अगोदर बसवल्या आहेत पहिल्या सुरुवातीपासून त्या जुन्या वसाहतींची खूप दुरवस्था झालेली आहे. त्या बिल्डिंग्स कधीही कोलॅप होऊ शकतात, पडू शकतात, त्यात जीवितहानी होऊ शकते. त्याचबरोबर मोठी समस्या आहे या ठिकाणची जी पाणी, पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं धरण नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता नवीन एअरपोर्ट चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन जे आहे त्या या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये कनेक्टिव्हिटी म्हणजे ज्या मुंबईमधून गाड्या सुटणार होत्या बाहेरगावी जाणाऱ्या त्या सर्व गाड्या काही दिवसातून या पनवेल स्टेशनवरून सुटणार आहेत. आणि परंतु त्या पनवेल स्टेशनच्या या ठिकाणी पार्किंगची सुव्यवस्था नाही आहे. पनवेलच्या स्टेशनच्या बाजूला पूर्ण स्लम एरिया असल्यामुळे ते स्टेशन एवढं जागतिक स्तरावर पोचणारं स्टेशनच विद्रूप दिसत आहे आणि त्यामुळं मला तेथील त्या स्लम एरियाचं पूर्ण पुनर्वसन करून त्यांना हक्काचं घर मिळवून द्यायचं आहे. त्याचबरोबर पार्किंगचा व्यवस्था असेल. त्याचबरोबर ज्या सिडकोच्या काळात वसाहती बसवल्या त्यावेळेस तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी जे छोटे छोटे मार्केट दिले होते त्या मार्केटवाल्यांचं सुद्धा आज तेही वाऱ्यावर आहेत. त्यांनाही त्यांचा हक्काचं दुकान मार्केट उभं करून देण्याचा माझा या विचार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे तो टॅक्स. ही महानगरपालिका ड वर्ग महापालिका असून ह्या महापालिकेला अ वर्गाचा कर लादला गेला आहे आणि ह्या महापालिका क्षेत्रामध्ये 90% मध्यमवर्गीय लोक राहतात आणि त्यांना हा टॅक्स पेअर करणं खूप अवघड आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महानगरपालिकेचे कुठल्याही सुसुविधा असं हॉस्पिटल नाही आहे. या महानगरपालिकेच्या कुठल्या सुसज्ज अशा शाळा नाही आहेत. गोरगरिबांची जी मुलं आहेत ते प्रायव्हेट शिक्षण घेऊ शकत नाहीत. मग त्यांनी गोरगरिबांनी त्यांची मुलं शिकवायची नाहीत का? म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे आम्ही घेऊन प्रकर्षाने या ठिकाणी वाटचाल करीत आहोत. तरी मी प्रभाग क्रमांक 17 मधून माझी निशाणी तुतारी आहे. माझ्या मित्रपक्षांच्या एक शिट्टी निशाणी आहे आणि एका मित्रपक्षाचा ही रेल्वे इंजिन निशाणी आहे. तरी मी प्रभाग 17 मधील मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपण आता तरी जागृत व्हा आणि धनदांडग्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपण आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्याची आम्ही तुम्हाला हमी देतो आणि आपल्या प्रभागाचा विकास घडवून द्या. सत्ताधाऱ्यांना तगडं आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच परिवर्तनाची लाट ह्या मतदारसंघामध्ये दिसून येते.